महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक ठिकाणी अंतर्गत गटबाजी आणि संघर्ष दिसून येत आहे। राज्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांची महायुती असली तरी स्थानिक पातळीवर मात्र दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे। अशीच एक मोठी राजकीय घडामोड नुकतीच नंदुरबारमध्ये घडली आहे, ज्यामुळे महायुतीतील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहे। शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे निकटवर्तीय आणि जुने सहकारी संतोष पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। या घटनेमुळे नंदुरबारमधील राजकीय समीकरणे बदलली असून त्याचा थेट संबंध जिल्ह्यातील भाजप नेते विजय कुमार गावित आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्या जुन्या राजकीय संघर्षाशी जोडला जात आहे। या पक्ष प्रवेशामुळे नंदुरबारचे राजकारणात खळबळ माजली आहे। आजच्या संपूर्ण बातमीचे लेखक आहे शुभम चव्हाण। चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे। शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना त्यांच्याच गटातील एक महत्त्वाचा माणूस गमावल्यामुळे मोठा धक्का बसला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे विश्वासू सहकारी असलेले संतोष पाटील यांनी नंदुरबारच्या खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे। संतोष पाटील यांचा नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात चांगला जनसंपर्क आहे। त्यांच्या भाजप प्रवेशामुळे रघुवंशी यांची स्थानिक पातळीवरील ताकद कमी झाली आहे, तर भाजपला एक प्रभावी चेहरा मिळाला आहे। संतोष पाटील हे गेली अनेक वर्ष चंद्रकांत रघुवंशी यांच्यासोबत राजकारणात सक्रिय होते। रघुवंशी कुटुंबांशी त्यांचे गेल्या 60 वर्षांपासून जवळचे संबंध होते। पाटील यांचा नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात चांगला प्रभाव आहे आणि अनेक कार्यकर्ते त्यांच्यासोबत जोडलेले आहेत। त्यांच्या भाजप प्रवेशामुळे रघुवंशी यांच्या स्थानिक ताकदीला मोठा धक्का बसला आहे। पाटील यांच्या सोबतच त्यांच्या अनेक समर्थकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे, ज्यामुळे भाजपची स्थानिक ताकद वाढली आहे। या प्रवेशामागे नंदुरबारच्या राजकारणातील दोन मोठे नेते म्हणजेच डॉक्टर विजय कुमार गावित आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्यातील जुना संघर्ष कारणीभूत असल्याची चर्चा आहे। गेल्या अनेक वर्षांपासून हे दोन्ही नेते परस्परांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत। राज्याच्या महायुतीमध्ये हे दोन्ही गट असले तरी यांच्यातील राजकीय वैर कायम आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत किंवा इतर कोणतेही राजकीय कार्यक्रम, दोन्ही बाजूंचे नेते एकामेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही। अलीकडच्या काळात डॉक्टर विजय कुमार गावित यांनी एका जाहीर सभेत चंद्रकांत रघुवंशी यांचा एकेरी उल्लेख करत त्यांची मस्ती जिरवायची भाषा वापरली होती। या टीकेला उत्तर देताना रघुवंशी यांनी गावितांवर जोरदार पलटवार करत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते। आदिवासी विकास खात्यात सर्वाधिक भ्रष्टाचार करणारे मंत्री म्हणून विजय कुमार गावित ओळखले जातात, असे गंभीर विधान रघुवंशींनी केले होते। या आरोप प्रत्यारोपांमुळे नंदुरबारमध्ये महायुतीतील अंतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणावर चव्हाट्यावर आली होती। संतोष पाटील यांचा भाजप प्रवेश याच संघर्षाचा एक भाग मानला जात आहे। रघुवंशी यांच्या जवळच्या माणसाला आपल्या पक्षात घेऊन गावितांनी रघुवंशी यांना अप्रत्यक्षपणे राजकीय आवाहन दिले आहे। या प्रवेशामुळे स्थानिक पातळीवर शिंदे गट आणि भाजप यांच्यातील दरी आणखी रुंदावली असून आगामी निवडणुकांमध्ये त्याचे परिणाम स्पष्टपणे दिसतील। भाजप आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत असताना शिंदे गटातील नेत्यांना मात्र त्यांच्याच समर्थकांना सांभाळणे एक आवाहन बनले आहे। संतोष पाटील यांच्या भाजप प्रवेशाने नंदुरबारचे राजकारण ढवळून निघाले आहे। ही केवळ एक साधी प्रवेश प्रक्रिया नसून ती भाजपचे नेते विजय कुमार गावित आणि शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यातील जुन्या राजकीय संघर्षाचा पुढील अंक आहे। स्थानिक पातळीवरील या गटबाजीमुळे महायुतीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। हा संघर्ष पुढील काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता असून याचा थेट परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विधानसभा निवडणुकांवर दिसून येईल। भाजपची नंदुरबारमधील ताकद वाढली असली तरी महायुतीमधील हा अंतर्गत वाद राज्याच्या राजकारणासाठी एक नवीन आवाहन निर्माण करू शकतो, यात काही शंका नाही। तुमचं काय मत आहे पूर्ण पक्षप्रवेशावर? तुम्हाला काय वाटतं, या पक्षप्रवेशामुळे भाजपची ताकद वाढेल की कमी होईल? शिंदे गट आता याला कसं समोर जाणार? तुमचे मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच रंजक बातम्यांकरिता सबस्क्राइब करा बोल एमएच या आपल्या YouTube चॅनलला। धन्यवाद।